छाया, ए छाया ऐक. छाया. छाया, छाया ऐक. छाया, अगं छाया ऐक ना. अरे सॉरी. त्यांनी कपाळाला हात लावला. लावणारच. कारण ते आपल्या वर्गातील बरखाचं चित्र आहे. छाया, हे काय? चित्र चित्र आहे ते. मी काढलंय. चांगलं आलंय ना? चित्र चांगलं की चित्रातली बरखा चांगली आहे? हे म्हणजे तू आधी अंड की आधी कोंबडी असा प्रश्न विचारला. अगं ऐक, अगं वर्गामध्ये बरखा छान पोच देऊन लेक्चर ऐकत होती. माझ्यानं राहवलं नाही. माझ्यातला चित्रकार जागा झाला. चित्रकार जागा झाला की पुरुष जागा झाला? ए, लग्ना अगोदरच तुझी बायकोशाही चालून घेणार नाही. लग्न मायफूट एक शब्दही बोल नकोस. तुझ्या भावाच्या लग्नात तुझ्या आई वडिलांची ओळख करून देणार होतास ना? अरे लग्नाला तरी बोललेस का? जा जा काढत बसते या बरखाचे फोटो. मी जाते. छाया, छाया ऐक. हे केतन, हे ये उदय काका आले. उदय काका आजोबाला सांगायला पाहायला लगेच. आजोबा अरे. उदय काकांनी शिका आले. आले का? अरे वा वा. कुठे ओरडतोस काय? मला वाटलं यंत्र नाही लावलं म्हणून. या 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 या. नमस्कार करते. अरे हो, मी करतो. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. नमस्कार करते. ये कशी आहे? मी अगदी मजेत. तुम्ही कशा आहे? मजेत. हाव यू? फाईन. वा हं? मधुचंद्र चांगलाच मानवलेलं दिसतोय तुला. काका पण हे मधुचंद्र म्हणजे काय? तुम्ही आणि काकी मधुचंद्रला गेला होता? केतन, तुझा अभ्यास झालाय? काय पप्पा सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास. जरा मधुचंद्रची माहिती घेऊ दे ना मला. जनरल नॉलेज वाढव असं तुम्हीच सांगितलं ना मला. केतन, तुझी काकी आणि मी आम्ही दोघे ना चंद्रावर जाऊन आलो. अच्छा, यालाच मधुचंद्र म्हणतात काय? हो. मजा आहे. मी पण मधुचंद्रला जाणार. बरं बरं, चल जा अभ्यासाला जा. चल जाऊन अभ्यास कर. बँगलोर कसं आहे उदय भाऊ? बँगलोर ना? अरे काय क्लायमेट आहे माहितीये? हो, वी रिअली एन्जॉय. आणि उटी तर इतकं सुंदर आहे माहितीये. दुसरा स्वर्गच. हा, म्हणजे तुम्ही स्वर्गात विहार करून आलेले दिसतंय. आमच्या नशिबी कुठे आहे स्वर्ग? लग्न झाल्यानंतर मधुचंद्राच्या निमित्ताने माथेरानला गेले ना, तेव्हा मी पहिल्यांदा उंबरठा ओलांडला होता घराचा. तेवढाच. आज भारतात इतरही काही प्रेक्षणीय स्थळ आहेत. हे उदय भाऊजी मला तुमच्याकडनं कळतंय. दादा, वहिनीच्या बोलण्यात थोडंफार तथ्य आहे. थोडंफार? खूपच. हा स्वतःच्या कामाच्या निमित्तानं सगळीकडे फिरत असतो. मग वहिनीनेच कशाला स्वतःला घरात डांबून घ्यायला हवं? बोलला, वहिनीचा चमचा बोलला. काय गे, आज किती पैसे काढले तुझ्याकडून? दादा, तू जर मला काही दिलंस तर तुझी सुद्धा बाजू घेईन मी. पैसे काढण्यात पटायत. पैशावरनं बरी आठवण झाली. झालं 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 सुरू. आता आलेला कोणाची आठवण झाली तुला? बाबा, मला त्या एजंटला फोन करायचा बँकेच्या. मला गॅरेजसाठी बँकेकडनं कर्ज घेऊन देणार आहे तो. अरे पहिलं कर्ज अजून फिटलं नाही आणि दुसरं कर्ज घेण्याचा विचार तुझ्या डोक्यात येतोच कसा? नापास झालाच ना गाढवा. आता बाबा, दादा आणि भाऊकडनं घे हजामत करून. शहाणं असशील ना तर बोलणी खायच्या आधी इथून गपचूप बाहेर सटक. वहिनी, आई नाश्ता द्या लवकर. अरे चक्क निशी काम करते. अरे आजचा हा ब्रेकफास्ट पण तिनेच केला आहे. मग मेलो. बाबा, प्रकाशचा रिझल्ट होता ना? नाही नाही, टाइम्स ऑफ इंडिया वाचतोय. घ्या. कानात घालायला सांगते ना. मग काय म्हणतो? आज प्रकाशचा रिझल्ट होता ना? हळू बोल ना आता. तुम्ही घ्या ना, मग मी घेते. आज अगदी मनावर घेतलेलं दिसतंय निशिनी. खाकी मुकाट्यानं घेतो ना. तू इतकं प्रेमाने केलंय, म्हणजे खाल्लंच पाहिजे ना. काय झालं? नाही, काही नाही. निशी, हा पहिलाच प्रयत्न आहे ना तुझा? एवढं शिरा ताणून का विचारतोय? चांगला नाही झाला शिरा? नाही नाही,
छान झालंय ना. तू घे ना. नाही नाही नको. हा? तू खाल्लं काय मी खाल्लं काय एकच. अगं पण टेस्ट कर माझ्यासाठी एकदा. काय छान झाला ना शिरा. निशी तू वाईट वाटून घेऊ नको. अगं नेहमी स्वयंपाक करणाऱ्या माणसांचा स्वयंपाक सुद्धा कधी कधी बिघडतो. तुझा तर हा पहिला प्रयत्न. तू प्रयत्न केलास हे काय कमी आहे नाही का. ए प्रकाश, कसली रिहर्सल चालली आहे तुझी? त्याचं काय, कॉलेजच्या शर्यतीत भाग घेतोय ना मी, त्याचीच रिहर्सल चालली आहे. होय काय. आपण परीक्षेच्या शर्यतीत भाग घेतला त्याचं काय. आज रिझल्ट होता ना. दादा, आपण प्रयत्न करत राहावं. श्रीकृष्णानेही सांगितलंय, प्रयत्न करा, फळाची अपेक्षा करू नका. प्रकाश, अरे स्पष्ट काय सांगत नाहीस तू? ना पास झालायस, नापास झालायस, बरोबर? अरे नापास कसा होईल? काहीतरी चूक झाली असली पाहिजे. मलाही तेच म्हणायचंय. निकालात काहीतरी गडबड आहे. नाहीतर मी एवढा अभ्यास केला तरीही नापास. अरे पण तुझा रिझल्ट नीट बघितलायस का तू? पाहिलाय बाबा. फर्स्ट क्लास मध्ये नाही, सेकंड क्लास मध्ये नाही, आणि पास क्लास मध्ये पण माझा नंबर नाही. वा, आजपर्यंत भोसल्यांच्या कुळात जे कुणालाही जमलं नाही ते तू करून दाखवलंस प्रकाश. वा. आता आम्हाला शेजाऱ्यांनी विचारलं की प्रकाश रिझल्टचं काय झालं, तर आम्ही काय सांगायचं त्यांना? सांगायचं की आमचा प्रकाश फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये पास झालाय म्हणून. म्हणजे मी डिस्टिंक्शन मिळवलंय? म्हणजे तू डिस्टिंक्शनची लिस्ट पाहिलीच नाही? कॉंग्रॅच्युलेशन प्रकाश भाऊजी. आणि मी समजलो की नापास झालो. पण हा माझ्या नवीन सुनबाईचा पायगुण बरं. ही खरोखरच लक्ष्मीच्या पावलाने आमच्या घरात आली आहे. कमाल तुमची आई. नाही म्हणजे प्रकाशचं श्रेय का तुम्ही हिरावून घेताय? त्यानं चांगला अभ्यास केला म्हणून त्याला चांगले मार्क मिळाले. आणि समजा तो खरंच नापास झाला असता तर मी वाईट पायगुणाचे ठरले असते. नाही म्हणजे निशीचं म्हणणं बरोबर आहे. आपण शुभाशुभ कल्पनांच्या आहारी जाऊन घरात येणाऱ्या सुनेला बऱ्या वाईट पायगुणाची ठरवत असतो. पण निशी तू नवीन विचारांची आहेस. मी काय, उद्याची आई काय, जुन्या विचारात रोळलेली माणसं आहोत. त्यामुळे आम्ही कुठल्याही घटनांची सांगड पायगुणाशीच घालतो. सवयच झाली आम्हाला त्याची. पण त्यात वाईट हेतू मात्र नसतो. हा बाबा बाबा, चला ना, मला शाळेला उशीर होतोय. हो चला चला. सुमन चल चला लवकर, मला बर. उदय, संध्याकाळी लवकर परत ये. आपण दोघं फिरायला जाऊया. गाल फुगवायला काय झालंय तुला? निशी, तू आईशी जो आता वाद घातलास ना, तू मला अजिबात आवडलेला नाही. आणि तुझी आईचे डोंट से तुझी आई, माझी सासू असं म्हण. आणि काय चुकलं का त्यात तिचं? तू लक्ष्मीच्या पावलाने या घरात आलीस असंच म्हणाली ना ती. काय वाईट बोलली त्यात? हेच तर चुकलं त्यांचं उदय. तू सुमन वहिनींचा उतरलेला चेहरा पाहिला असतास ना, तर तुला कळलं असतं की तुझ्या आईचं. आय एम सॉरी, माझ्या सासूचं बोलणं त्यांच्या किती जिव्हारी लागलं ते. आणि मी लक्ष्मीच्या पावलाने आले तर कितीतरी अर्थ निघू शकतात. माझं नाव श्रीमंत आहे रे, पण सुमन वहिनींचं गरीब आहे. एनिवे, तुला बहीण असती ना तर तुला कळल्या त्या बायकांच्या मनोव्यथा. संध्याकाळी मी लवकर परत येतोय. तयार राहा. बाय बाय. लवकर ये रे. बाय. दे. वा सुमन, जेवण अगदी झकास झालं होतं. वा. हे उदय आणि निशीच्या लग्नाच्या निमित्ताने आपण सत्यनारायणाची पूजा करणार आहोत ना, त्यावेळेचा बेत सुद्धा असा स्वादिष्ट झाला पाहिजे ना. स्वयंपाकाला बोलूया का आपण? नाही म्हणजे तुला काय वाटत? या बाबतीत बाबा तुम्ही
निशीचंच मत विचारात घेतलेलं बरं. असं कसं? त्या घरातली मोठी सून आहेस तू. लक्ष्मीच्या पावलाने थोडीच मी घरी आली. हे बघ सुमन, बस बघू इकडे, ये बस. सुमन ये, बस बस इकडे ये, बस. हे बघ, मी एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेव. तुझ्या सासूचं बोलणं फारसं मनावर घेऊ नको. आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात आली असेलच, अगं तुझ्याशिवाय पान हलत नाही तिचं. हा, थोडं सागळ पगळ बोलते, हा तिचा एकमेव दोष. पण मोठ्या मनानं तू तिला माफ केलं पाहिजे. बाबा, नाही सुमन, एवढं हळवं व्हायचं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जी गोष्ट ऐकायची नसते, करायची नसते, तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. मी नाही, तुझ्या सासूचं बोलणं ऐकायचं नसलं की